संघाच्या माध्यमातून दाखल झाली आहे। अगदी आपण जर पाहिलं तर आमचे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे प्रथमतः विक्रोळीला बिलॉंग करायचे आणि त्यांच्याच विभागाचा हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर जे हॉस्पिटल भायकाळा येथे मात्र स्थित आहेत सागर, परंतु संपूर्ण आयुष्य त्यांनी आणि संपूर्ण क्रिकेटची सुरुवात आणि कारकिर्दीची सुरुवातच विक्रोळीपासून केली आहे। त्यामुळे बऱ्याच खेळाडूंची परिचित नावं आहेत आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सलामीच्या जोडीमध्ये आपण पाहतोय ते एका बाजूला तुषार आणि दुसऱ्या बाजूला सिद्धू। गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय राहुल। कालच्या दिवसातही राहुल जाधव या खेळाडूची चर्चा राहिली या स्पर्धेदरम्यान। काल पहिली रजनी गाजवली ती राहुल सारख्या खेळाडूने, सुनील सारख्या गोलंदाजांनी, त्याचबरोबर लॅबोची बॅटिंग आपण पाहिली, रोहनची बॅटिंग आपण पाहिली। आजचा दिवस कोणाच्या नावे राहणार? कालच्या दिवसातून आपण जर पाहिलं तर वामिका स्टार पालघर आणि जॉर्ज 11 कल्याण हे दोन संघ सुपर 8 मध्ये म्हणजे सर्वोत्कृष्ट 8 संघांमध्ये दाखल झालेत। तर या नवीन दिवसाची सुरुवात पुन्हा एकदा राहुलचा पहिला बॉल, अतिशय जबरदस्त वेग पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती। संध्याकाळचं सत्र सामना क्रमांक 2 आपण पाहतोय या दुसऱ्या दिवसातला। डॉट बॉलने मात्र सुरुवात झाली या सामन्याची। यावेळेला यॉर्कर लेंथ बॉल, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय। पहिला चौकार तुषारच्या बॅटमधून। तुषार मात्र हुशार आहे, अशी फलंदाजी करण्यामध्ये महारत हासिल आहे। पहिल्या सामन्याची सुरुवात ही आपण जसं पाहिलं होतं की पहिल्या दोन्ही इनिंग मधून, पहिल्या मॅचच्या दोन्ही इनिंग मधून सुरुवातीच्याच बॉलवर चौकार आले होते आणि या वेळेला मात्र जर सुरुवात डॉट बॉलने जरी झाली असली तरी दुसरा चेंडू मात्र तुषारच्या बॅटमधून एक खणखणीत वाईट चषक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु यावेळेला सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावेल। दोन्ही बाजूला मात्र 2-2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत। मिड ऑफ मिड ऑन मध्ये पॉवर प्लेचं षटक आहे। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 2च फिल्डर आउटर सर्कल मध्ये आणि बॅटिंग पॉवर प्ले ज्या वेळेला फलंदाज स्वीकारेल त्यावेळेला 3 क्षेत्ररक्षक आउटर सर्कल मध्ये असतील। दरम्यान हा व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव अंकित केली जाते धावफलकावर। 4 धावा, 5 धावा, माफ करा चुकीची दुरुस्ती, या व्हाईट बॉल नंतर 5। या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू ज्याला म्हटलं जातं, एक वाईड लाईन यॉर्कर हा बऱ्याचदा आपण ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असेल, लेदर बॉल क्रिकेटमध्ये असेल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा या चेंडूला मात्र बरंच महत्व आहे आणि तसाच काहीसा चेंडू मात्र राहुलने हाताळलाय। या वेळेला डाऊन दी ग्राउंड, जबरदस्त फटका, गोलंदाजाला लागेल झटका। तुषार मात्र पुन्हा एकदा होतोय हुशार आणि जबरदस्त चौकार पुन्हा एकदा तुषारच्या बॅटमधून। एका बाजूला आपण जर पाहिलं तर दिवा डोंबिवली परिसरातील खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर विक्रोळी, कांजूरमार्ग या परिसरातील मात्र सर्व खेळाडू आहेत। विपुल घेऊन हा सामना बाजू कोणाच्या उत्तर देतो हे पाहणं मात्र खूप महत्त्वाचं आहे। पहिलीच मॅच या दोन्ही संघाची आज पर्वातली। शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, परंतु या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक आहेत। एकेरी दावेनं सांगता होईल पहिल्या षटकाची। एक षटका अखेरीस धावफलक मात्र डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते। विकेट कोणतीही गमावलेली नाहीये, 10 धावा जमवल्यात सुरुवातीच्या ओव्हरमधून। टेन रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ फर्स्ट ओवर। बिना किसी नुकसान के 10 रन पहले ओवर के समाप्ति के बाद। तुषार आणि सिद्धूला मात्र संधी मिळाली नव्हती, परंतु या वेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर तुषारच स्ट्राईकवर असेल, कारण सुरुवातीच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली होती, स्ट्राईक रोटेट केली होती, त्यामुळे नवीन ओव्हरच्या सुरुवातीला सुद्धा स्ट्राईकवर तुषारच असेल। 6 चेंडूत 9 धावा, ज्यापैकी या 10 धावा धावफलकावर आलेत, त्यापैकी 9 धावा ज्या आहेत त्या तुषारच्या बॅटमधून। 2 चौकार आणि एक सिंगल अशा पद्धतीनं आणि एक वाईट बॉल मागील ओव्हरमधून आला होता। तुम्ही पाहताय तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी, आवडती, हक्काची, मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थात मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित कार्यसम्राट, नगरसेवक, युवासेना सरचिटणीस सन्माननीय श्री अमय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा वाय चषक, वाय कट्टा 2024 दिवस दुसरा, सामना क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला श्री 11 दिवा डोंबिवली, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स
महेश येतोय बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकातून राहुलला आपण पाहिलं, 10 धावा त्याने खर्च केला. ओमकार पाटणे न्यू बॅटर आपण जर पाहिले तर तुषार स्ट्राईकवर आहेत, तर गोलंदाजीसाठी मात्र ओमकार पाटणे राऊंड विकेटचा मारा निवडलाय. 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटका अखेरीस. सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळत आहेत. अगदी क्लासिकल फटके खेळतोय, पुस्तकी फटके खेळतोय. नजाकत पाहायला मिळते त्याच्या फलंदाजीमधून. अगदी मैदानाच्या चारही बाजूला मात्र आपण जर पाहायला गेलं तर फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. आता मात्र सर्वत्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतं. जसं आपण पाहिलं पहिल्या षटकात पॉवर प्ले असल्या कारणानं 2च क्षेत्ररक्षक आउटर सर्कलला होते. आता मात्र प्रत्येक बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळू शकेल. पॉइंटमध्ये एक फिल्डर आहे, एक शॉर्ट स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. अगदी इनर सर्कलमध्ये 3 खेळाडू आहेत आणि बाकीचे सर्व खेळाडू आता मात्र आउटर सर्कलमध्ये. सोडून दिलाय चेंडू, डाऊन दी लेग साइड होता. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. सिद्धूला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळाली आहे. 12 धावा धावफलकावरती. या वेळेला सुंदर कव्हर ड्राईव्ह, गॅप मध्ये फटका सजवलेला असताना, परंतु आता मात्र पॉवर प्लेचं षटक समाप्त झाले. त्यामुळे आपण जसं पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवरती आहेत, त्यामुळे हा बॉल अडवला जातोय. एकेरी धावेने मात्र समाधानी राहावं लागेल सिद्धूला. सिद्धूने आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडलं, तर संघाच्या धावफलकावरती मात्र 13 धावा. यावेळेला स्विचिटचा फटका, अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गलटी. खणखणीत वाय चषक चौकार. यहां पर सीधी उंगली से और टेढ़ी उंगली से दोनों तरफ से घी निकालना जानते हैं तुषार. मी प्रेक्षकांना विनंती करतोय, आता जिथे बॉल गेला होता तिथे जे प्रेक्षक बसले आहेत, आपण थोडंसं मागे सरकून बसा. त्या लाईन पासून थोडंसं मागे घ्या आपण सर्वांनी. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, लाजवाब एक्झिक्युशन. परंतु या वेळेला शॉट कव्हर मध्ये फिल्डर सजवलाय, धाव घेता येणार नाही. डॉट बॉल येतोय ओमकार पाटणेच्या गोलंदाजीतला. 17 धाबा. दिवस क्रमांक 2, सामना क्रमांक 2, श्री 11 डोंबिवली. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर मॉडर्न 11 हा संघ. आडव्या बॅटने या वेळेला ताकदीने बॅट फिरवली, स्विंग अँड मिस म्हणावं लागेल. सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. प्रेक्षकांचा मात्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण या स्पर्धेसाठी नेहमीच पाहिलाय. शेवटचा चेंडू, 1 टू गो. वेगवान बॉल होता, परंतु फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर अगदी भरकटलेला चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेचा इशारा येतोय पंच अजितजी निकम यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. यावेळेला मात्र बॉलला छेडण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. थोडासा विचार विनिमय त्या ठिकाणी पंचही करतील. अपील तर केली आहे, परंतु ती अपील पंचांनी कुठेतरी फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे डॉट बॉलने होते ओव्हर नंबर 2 ची सांगता आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती 18 या धावसंख्येवरती. विकेट कोणताही गमावलेला नाहीये, ही महत्वाची बाब आहे. मॉडर्न रॉयल 11 विक्रोळी. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर श्री 11 डोंबिवली. असा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आजच्या दिवसात सागर मोरे आमच्यासोबत जुळलेले असतील या समालोचन कक्षाच्या माध्यमातून. कालच्या दिवसातून 2 विविध आवाज आपण ऐकला होतात. महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांत शेट्टे सर, त्याचबरोबर पालघरचे समालोचक सुद्धा काल त्यांच्या सामन्यासाठी मात्र या ठिकाणी उपस्थित राहिले होते. अर्थात आमचे सहकारी समालोचक यशवंत ठाकूर, त्यांचाही आवाज आपण काल ऐकलात. आजच्या दिवसासाठी मात्र माझ्यासोबत सागर मोरे जोडला गेलाय. 9 धावांच्या सरासरीनं पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोणती विकेट न गमावता 18 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिला तो संघ. आपण फलंदाजीसाठी जर पाहिलात तर मॉडर्न 11
रॉयल फ्रेंड्स. ओहो, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू होता. उत्तर नाहीये फलंदाज सिद्धूकडे. विक्रोळी परिसर म्हटला की मग टागोर नगर म्हणा, कन्नमवार नगर म्हणा, या आजूबाजूच्या परिसरातील हे सर्व खेळाडू पाहायला मिळतात आणि अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळते. लाजवाब, काबिले तारीफ बॉलिंग अक्षयच्या माध्यमातून. सलामीचे दोन्ही चेंडू जर आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त असते, अतिशय भन्नाट असा वेग पाहायला मिळालाय अक्षयच्या गोलंदाजीमध्ये. उत्तर नाहीये सिद्धूकडे या वेगाचं. आणि यष्टीरक्षणही त्याचंही तितकंच कौतुक करावं लागेल. इतक्या वेगाने हाताळलेले चेंडू तो अगदी सहजतेने अडवतोय. या वेळेला यॉर्कर लेन चेंडू होता, खोदून काढलाय. प्रॉपर संपर्क नाहीये. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकाच धावेवर पुन्हा एकदा संतुष्ट राहावं लागेल सिद्धूला. कुठेतरी थोडासा संघर्ष केला सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती. तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव घेतली आणि स्ट्राईक रोटेट कडून ती स्ट्राईक दिली ती तुषारला. तुषार चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आतापर्यंत 2 चौकार तुषारच्या बॅटमधून आलेले आपल्याला, 3 चौकार तुषारच्या बॅटमधून आलेले आपल्याला पाहायला मिळालेत. एक चौकार तर आपण जर पाहिलं तर उलट्या बॅटने अगदी स्विचिटच्या प्रयत्नात यशस्वी ठरला होता. क्षेत्ररक्षण मात्र तुषारसाठी सजवावं लागेल, कारण तुषार कधी कुठच्या बाजूला फटका खेळेल ना हे सांगणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे विकेट किपर मात्र चोही बाजूला नजर ठेवून आहे. कुठे क्षेत्ररक्षक आहेत, कुठे सजवायचं आहे, कुठे उभा करायचं आहे कोणाला, हे सगळं त्याचं लक्ष आहे. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. फक्त विकेटसाठी रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. बाकी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल बाकीच्या गोष्टींसाठी तो मात्र अंतिम निर्णय असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. हा पंचांचा रिव्ह्यू आहे, बघूया पडताळणी होईल. ऑनफिल्ड पंच मात्र या ठिकाणी टीव्ही अंपायरकडे मागणी करतायत. पडताळलं जाईल हा नो बॉल आहे की नाही. प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. विपुल पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, अगदी जवळपास 3 कॅमेऱ्यानिशी या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि फेअर डिलिव्हरी आहे. आक्षेप घेतला होता गोलंदाजांनी, ही फेअर डिलिव्हरी आहे, त्याची पडताळणी पंचांनी केली आणि हा डॉट बॉल मात्र या ठिकाणी अंकित केला जातोय धावफलकावर. 4 चेंडू मात्र समाप्त झालेत या तिसऱ्या षटकातले. 19 धावा स्कोरबोर्ड वरती. अवघी एकच धाव खर्च केली आतापर्यंत अक्षयने. लास्ट 2 बॉल्स टू गो, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अक्षय एक कंजूस गोलंदाजीचा प्रयत्न आहे, एक इकॉनॉमिकली चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती अक्षय याची आतापर्यंत तरी. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेला पुन्हा एकदा उलट्या बॅटने कव्हर पॉइंट कडे जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. कालही आपण असंच एक षटक पाहिलं होतं. सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. कुठेतरी असंच काहीतरी अपेक्षित केलं जात होतं तुषारकडून आणि प्रयत्नही चांगला होता तुषारचा. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका त्याने खेळला, परंतु खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते, त्या कारणे मात्र एकाच धावेवर त्याला समाधानी राहावं लागलं. 20 विदाउट एनी लॉस, 20 धावा बिनगडी बाद. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु जास्त मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली अक्षयच्या माध्यमातून. फक्त 3 धावांचं षटक हाताळले अक्षयने आणि 3 ओव्हर नंतर 7 धावा प्रति षटकाच्या सरासरीने धावफलकावर धावा झाले ते 21. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आपण पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कालच्या दिवसातही प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेच्या पहिल्या रजनीमध्ये मिळाला आणि मला वाटतं जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल प्रेक्षकांची गर्दी तशी तशी वाढत जाईल. 2.5 लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारला गेलाय. आभारी असणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून युवा नगरसेवक, युवासेना सरचिटणीस सन्माननीय अमय अरुण घोले साहेबांचे, त्याचबरोबर आमचे को स्पॉन्सर्ड अर्थात आमचे सहप्रायोजक गेट्सबी, ज्यांचं दरवर्षी मला वाटतं गेले कित्येक पर्व हे नाव या स्पर्धेशी जुळलं गेले ते गेट्सबी, आणि त्याचबरोबर सुधांशू स्पोर्ट्स असतील, गणेशजी देसाई असतील, तनिष्का विशाल कांबळे, गौरांग तवटे, करण डेकोरेटर अर्थात प्रशांतभाई कोटकर यांचं सुद्धा विशेष आभार असतील. ग्लोरियस स्पोर्ट्स, FMS नेट महेश आणि फारुखभाई त्यांचेही आभार. कोलिको स्पोर्ट्स, सहकार नगरमधील सर्व रहिवासी आणि आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन अर्थात रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्थानक, खूप खूप धन्यवाद. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर, बॅटिंग पॉवर प्ले साठी विशाल.
पहिला चेंडू फसवा बॉल, फ्लाइटेड डिलिव्हरी होती, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न यष्टीजीत होतोय. फलंदाज सिद्धू आतापर्यंत केला होता संघर्ष आणि या वेळेला मात्र त्याची विकेट पटकावली आहे. विशालने आपल्या पहिल्या चेंडूवर माघारीचा रस्ता दाखवलाय तो सिद्धूला. थोडीशी फाईट करत होता, झुंजत होता, लढत होता, धावा येत नव्हत्या बॅटमधून हव्या तशा आणि मग कुठेतरी संयमाचा बांध तुटला. फुटवर्क सादर करण्याच्या नादामध्ये मात्र आपली जागा सोडली, पुढे चालून आले होते आणि बॅट आणि बॉल मधला कोणताही संपर्क न घडता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि यष्टीरक्षकानं मात्र आपलं काम पाठीमागे चोख निभावलं. पहिला धक्का लागतोय. मॉडर्न रॉयल फ्रेंड्स विक्रोळी, कन्नमवार नगर, टागोर नगरचे हे सर्व खेळाडू पाहायला मिळतील. मंगेश येतोय मैदानाच्या आत. या वेळेला मात्र फ्लाइटेड डिलिव्हरी असली तरी आडव्या बॅटने मात्र चांगलं टायमिंग केलं. संघाच्या धावफलकात मात्र बदल घडतोय. 22 एका गड्याच्या मोबदल्यात 3.2 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 षटकांचे सामने, 20 मिनिटांचा निर्धारित वेळ तुम्हाला या स्पर्धेदरम्यान दिला जातोय. एक मानाची, प्रतिष्ठेची, हक्काची, आवडती, लाडाची स्पर्धा. अगदी प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला गेल्या कित्येक पर्वांपासून आपल्या डोक्यावर उचलून धरलंय. मेगा स्क्रीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकेल. नुकतीच सुरू झाली आहे. खास आकर्षण राहिले. 3 वेगवेगळ्या गटांमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. 5 दिवसांचा खरं तर हा क्रिकेटचा सप्ताह आहे. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव संघ त्या ठिकाणी नक्कीच प्राप्त करेल. पंचांच्या माध्यमातून एकेरी धावेचा इशारा. खुल्या गटातील स्पर्धा आहे. त्याचबरोबर अबोव 40 अर्थात 40 वर्षावरील दिग्गज खेळाडूंचा खेळ आहे, महिलांचा खेळ आहे. अगदी 3 वेगवेगळ्या गटांमध्ये 3 वेगवेगळी पारितोषिकं आहेत. आणि या वेळेला तुषारला सुद्धा माघारी परतावं लागतंय. 2 मोठे फलंदाज बाद करण्यामध्ये या वेळेला विशालला यश मिळतंय. काय गोलंदाजी केली या ओव्हरमधून. पहिल्याच बॉलवर मात्र सिद्धूला तंबूचा रस्ता दाखवला आणि इथे मात्र फसवा चेंडू होता. लेग ब्रेक अपेक्षित करत होते परंतु बॉल बॅट आणि पॅडच्या मधून निघालाय आणि सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाकडे. पुन्हा एकदा मात्र यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. काय कामगिरी करतोय. अतिशय चपळ, चतुर, चालाक निघालेत. आणि तुषार सारखा फलंदाज, एक मॅन इन फॉर्म बॅक टू दी पवेलियन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडूत 16 धावा त्याने बनवल्या. 3 चौकार त्यामध्ये मात्र त्याने ठोकले होते. दरम्यान न्यू बॅटर येईल निखिल. तुषारची जागा घेतोय. तशीच कामगिरी ही करावी लागेल. धावफलक मात्र तितक्या चांगल्या स्थितीत नाही म्हणता येणार परंतु आल्या पावली मात्र जर पाहिला तर निखिलने आपले हात खोललेत. एक ताकदवर स्ट्रोक आहे. हा बॉल अडवण्याची कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाला मिळत नाहीये. लेग स्टंपवर पिचिंग केलेला बॉल होता. खूप चांगल्या रीतीने रीड केलं आणि आडव्या बॅटनं चौकार. शेवटचा चेंडू ओव्हर क्रमांक 4 मधला. पुन्हा एकदा मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हातातून बॉल निसटला. तसा मात्र रन घेण्याचा प्रयत्न केला आणि होय तो रन पूर्ण सुद्धा झालाय. एक अतिशय जबरदस्त चपळ रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं ते मंगेश आणि निखिल मध्ये. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 7 धावांची सरासरी कायम राखली आहे. 2 गडी बाद जरूर झालेत. 28 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि याच सरासरीनं मात्र शेवटच्याही ओव्हरमध्ये धावा आल्या तर जवळपास 35 धावा कुठेतरी अपेक्षित केल्या जात आहेत. सागर मोरे आज आमच्या सोबत आहेत. स्थानिक संघ आहे त्यांच्या विभागातला. बऱ्यापैकीचे खेळाडू चर्चेतले आहेत, परिचयातले आहेत. गेली कित्येक वर्ष मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्व गाजवतोय सागर आपल्या समालोचनाच्या माध्यमातून आणि तितकंच चांगलं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळला सुद्धा आहे. संपूर्ण मुंबई आज मात्र सागर मोरे या नावाची चर्चा सुद्धा राहिली आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून. शेवटची ओव्हर आहे. काय घडणार शेवटच्या ओव्हरमधून. पुन्हा एकदा मात्र अक्षयच्या हातामध्ये ओव्हर सोपवली गेली आहे कारण पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं. अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या त्यामुळे कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास दाखवला अक्षयवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. स्ट्राईक वरती मात्र आपण जर पाहिलं तर निखिल आणि नॉन स्ट्राईक वर मंगेश.
पहिला बॉल भन्नाट वेग पाहायला मिळतोय. खूप कमी फलंदाजांकडे या वेगाचं उत्तर आहे. मगाशी सुद्धा आपण सिद्धू आणि तुषार दोन्ही फलंदाजांना बीट होताना पाहिले आणि या वेळेला निखिल सुद्धा बीट होतोय. लेगबाईच्या स्वरूपातली धाव मिळणार नाहीये लक्षात घ्या, परंतु फलंदाज बाद जरूर होणार आहे. रन तशीही मिळाली नाहीये, रन अशीही मिळणार नव्हती, परंतु विकेट त्यातल्या त्यात गमावली आहे. हा दुष्काळात 13वा महिना. परफेक्ट ब्लॉक केलं होतं, टो क्रशर होता, अगदी शूज वर जाऊन लागला होता बॉल आणि त्यातल्या त्यात मंगेशने मात्र थोडीशी जास्त घाई केली. इथे बाईज आणि लेगबाईच्या स्वरूपातल्या धावा तुम्हाला मिळणार नाहीये. जे काही करायचंय ते तुम्हाला बॅटने करायचंय. परंतु मंगेशला स्ट्राईक हवी होती, कारण आपल्या टीमसाठी त्याला धावा जमवायच्या आहेत. नितीन नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्राईक वर मंगेश. स्टेप आउट झाले आहेत पुन्हा एकदा, मात्र चांगला वेग, परंतु दिशा थोडीशी भरकटलाय. दिशाहीन गोलंदाजी होते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. 29 धावा, फक्त 2च चेंडू पूर्ण झालेत. वारंवार मात्र या ठिकाणी कुठेतरी गोलंदाजावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतोय मंगेश. तसं बघायला गेलं तर सातत्यपूर्ण आपण जर पाहिलं तर स्टेप आउट होतोय. दोन्ही वेळेला ज्या ज्या वेळेला स्टेप आउट झाले त्या वेळेला मात्र व्हाईट बॉल हाताळले अक्षयने. पहिल्या षटकातून अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आतापर्यंतच्या अतिरिक्त स्वरूपातल्या 5 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. म्हणजे बॅटने फक्त 30च धावा झाल्यात. तसं बघायला गेलं तर 25 धावा बॅटने झाल्यात आणि 5 धावा अतिरिक्त स्वरूपातल्या आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, परंतु या वेळेला लाईन लेंथ खूप चांगली आहे आणि हा वेग जो आहे कुठे संधी देत नाहीये फलंदाजांना. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव मात्र तिथे नक्कीच मिळणार आहे. फुलटॉस चेंडू बनवलाय या वेळेला. सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाईल. टॅप जरी केला असला तरी मात्र क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ वर उपस्थित आहेत. एकेरी धावेनं धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणखीन एक वेगवान बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये जात असताना, परंतु या वेळेला थोडासा वेगळ्या पद्धतीचा फटका होता. या अगोदर मात्र टॅप केलं होतं. या वेळेला आपण जर पाहिलं तर ड्राईव्ह केला होता हा फटका. शेवटचा चेंडू. आणखीन एक धाव घेण्याची संधी आहे आणि होय, शेवटच्या चेंडूवरती सुद्धा एक धाव येते. पहिल्या डावाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. 5 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 34 आणि येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये म्हणजे मॅचच्या मध्यानामध्ये थोडीशी विश्रांती घेऊ. मायक्रोफोनवर आवाजात बदल होईल. मी मायक्रोफोन सोपवतो ते माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे यांच्याकडे. आणि जशी मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल, सामना जिंकण्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर श्री 11 दिवा या संघाला 7 धावा प्रति षटकाच्या सरासरीने बनवाव्या लागतील, त्या 35 धावा. तर मायक्रोफोनवर आवाजात बदल करतोय. पुन्हा एकदा मात्र मायक्रोफोन सोपवतोय माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे यांच्या हातामध्ये. धन्यवाद. रोशन सर, आपलं पण आभार आहे. प्रो लिंकला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. सो सर्व मुंबईकर आज आलेत. सर्वांचे स्वागत आहे आज वडाळा सहकार नगरमध्ये. आपला वाय कट्टा, सर्वांचा लडका वाय कट्टा, मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. आणि संपूर्ण मुंबईकर, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो भाई, फोटो एक शूट केला पाहिजे. आमचे सुशांत मोरे, मुंबई क्रिकेट, त्यांचं पण इंस्टाग्रामला चॅनल आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करा. सो लाईफमध्ये सोशल मीडिया पण इम्पॉर्टंट आहे आणि सोशल मीडिया पण आता एक उंच भरारी घेते आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आज आलेत. दादर स्टेशनवरून ट्रेनने आले, काही जण बाईकने आले. बट वायकट्टा बघायचं आहे, खेळायचं आहे, जिंकायचं आहे. सो सर्वजण आज सहकार नगरला
मॅपमध्ये बाईकवर लोकेशन करून पण आले आहेत. सो मला लोकेशन पाठव, मी तिकडे पोहोचतो. प्रथम क्रमांक तब्बल 2.5 लाख रुपये आणि द्वितीय क्रमांक तब्बल 1.5 लाख रुपये. बट ह्या टुर्नामेंटमध्ये एकच आहे की फायनल जो जिंकेल त्याला एकच ट्रॉफी आहे. सो सेकंड प्राइजला ट्रॉफी नाही आहे. तुम्हाला ट्रॉफी सोबत जर फोटो काढायचे आहेत तर फायनल मॅच जिंकणं गरजेचं आहे. इंस्टाग्रामला स्टोरी टाकायची आहे तर फायनल मॅच जिंकणं गरजेचं आहे. पोस्ट करायची आहे तर फायनल मॅच जिंकणं गरजेचं आहे. यस, तुम्हाला चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. एकच विजेता आहे. 13 वर्ष ही टुर्नामेंट जपले. 14वं पर्व आहे आणि 14वं पर्व जिंकणार कोण यावर पण लक्ष आहेत. सो मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स विक्रोळी, कन्नमवार नगर, टागोर नगरचं खूप अंडरआर्म क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने पूर्वीपासून खूप चांगली टीम तिकडून पाहिले गेले. मग अजिंक्य असेल, जय महाराष्ट्र, आयकॉन, साई कृपा, ब्ल्यू स्टार, रॉयल फ्रेंड्स, अशा अनेक टीम, विक्रोळीची दुर्गामाता संघ असेल, मंडळाची देखील खूप चांगले टीम्स तिकडे क्रिकेट खेळलं गेलं आणि विक्रोळीकरांनी अंडरआर्म क्रिकेट जपलं. मग विक्रोळी असेल, शांतीबाई मोठ्यांचा GI11 असेल, ओरम क्रिकेट देखील तनुष कोटियांसारखा देखील खेळाडू त्या परिसरातून पाहिला गेला. मुंबई रणजी आणि 30 बॉलमध्ये 35 करायचं आहे. श्री 11 दिवा डोंबिवली बॉलिंगसाठी संगम. विक्रोळी टागोर नगरचे खेळाडू आहेत. सो स्ट्राईक एंडला बॅटर ओमकार पाटणे बाळा. डोंबिवलीचा एक धडाके बॅटर, त्याच्या सोबतीला महेश शिंदे. ओमकार पाटणे हे नाव देखील मागील 1-2 वर्ष खूप चर्चेत आलं. श्री 11 दिवा डोंबिवली, त्यानंतर ओमकार मालाड, असे व्यावसायिक गटात खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल संगमने एक चांगल्या पद्धतीने हलका अगदी कट केला गेला, थांबवलं तिकडे ओमकारला. या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे की क्लोज मॅचेस देखील अगदी होताना पाहिल्या गेल्यात. बॉलिंगसाठी संगम, स्ट्राईक एंडला ओमकार. ओमकारला थोडा आकार देणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे थांबवलं गेलाय. खूप चांगली पिचिंग पाहिली गेली संगम यांच्या माध्यमातून तिकडे. डॉट बॉल. आज गॅरी देखील इन ऍक्शन मध्ये. खूप वर्ष गॅरी पण खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. रॉयल फ्रेंड्स आमचे निरंजन पाटील, आता विकी तुपे, एक चांगली शार्काच त्याही परिसरातून पाहिली गेली आणि वाय कट्टाला एंट्री करायची, तर त्यामुळे 2 टीम आज एकत्रित येऊन आपण खेळूयात. आपल्या विक्रोळीचं नाव झालं पाहिजे. खूप चांगली स्टारकास्ट घेऊन तोही संघ इकडे दाखल झाले. तुषारने खूप चांगली बॅटिंग केली. तुषार मंडलिक आमच्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना तुषारने पण खूप चांगलं क्रिकेट खेळले. त्यांच्या वडिलांसोबत देखील आम्ही खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलो. बॉलर संगम. संगमचा हा बॉल दिशाहीन पाहिला गेला. थोडा वेगेवर स्वार देण्याचा प्रयत्न केला गेला, बट वाईट बॉल. कॅप्टनच्या बॉलने क्रीडा स्पर्धा खेळवली जाते, त्यामुळे वायकट्टाचा फॉर्म पडला की सर्वजण कॅप्टनच्या बॉलने प्रॅक्टिस करतात. कॅप्टनचा बॉल हलका असतो, तो बॉल स्पिन करणं थोडं इझी होतं, बट कंट्रोल पण तुमच्या हातावरती पाहिजे. या बॉलवर खोल टप्प्याचा बॉल, त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे नीतू होते. वाल्मिकी टागोरनगर त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. अगदी खूप संघ म्हणजे खूप त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेटला क्रेज आहे, बट त्यांच्या विरुद्ध दिवा डोंबिवलीचे एक स्टार कार्ड संकेत भगत आणि त्यांची टीम ते देखील मॅच सोडणार नाहीयेत. भल्या टीमला तेही धक्के दिलाय. मला लास्ट इयर एक रात्रीची मॅच अजूनही आठवते. अफलातून मॅच झाली होती आणि दिवा डोंबिवली किरण शिंदे मला अजूनही ती मॅच पूर्ण क्लोज झाली होती, बट शेवाज भांगिरी तेव्हा खूप चांगला बॉलिंग केला होता. सलीम गडकरी होते राजापूरचे, खूप चांगली बॉलिंग त्यांनी पण केली होती. वायकट्टाच्या अशा अनेक मॅचेस आहेत, त्या कधी ओमकार मलाड ब्ल्यू स्टारची मॅच देखील कधी विसरणार नाही. ती मॅच देखील अगदी जवळून पाहिली आहे. सो बॉलिंगसाठी संगम. त्या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. महेश शिंदे एक चांगले बॅटर आहेत, किरण शिंदे यांचे बंधू आहेत. खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट डोंबिवलीचं पण खेळलेत आणि क्षमता आहे, मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळलेत. बट ओमकार पाटणे आणि महेश दोघं देखील खूप चांगलं क्रिकेट मॅच बनवू शकतात. बट मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स संघाला जर मॅच बनवायची आहे तर विकेट, डॉट बॉल, फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर ओमकार. या बॉलवर कव्हरला एक
कडक फटका, सडक पे कडक बे धडक, चाबूक 4 रनसाठी ओमकार पाटणे बाळा. काय ड्राईव्ह केलं गेलं तिकडे, प्रॉपर टायमिंग केलं. आणि ओमसाई गणेश डोंबिवलीचा एक स्थानिक संघ, त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. खूप चांगलं ड्राईव्ह, प्रॉपर टायमिंग करत असताना बाळाने प्रेशर दूर केलं. त्याला माहिती आहे जर मॅच थोडी वरचढ आली तर थोडी कठीण होऊ शकते. 1 to go. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. निखिल तिकडे पोहोचले, क्विक आले आणि निखिलने चांगला बॉल कलेक्ट केला. LED स्क्रीनवर देखील सर्व मॅच पाहतायत. आमचं कॉमेंट्री बॉक्स, त्यानंतर मुख्य व्यासपीठ, सर्व मान्यवर. आणि वाय चषकच्या वाय मध्ये कॅश प्राइज आहे 2.5 लाख रुपये तब्बल. सो 3 गटामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. पहिली ओव्हर संपली 8 रन. संगमने चांगली ओव्हर टाकली, एक एक्स्ट्रा आला, बट इकॉनॉमी बॉलिंग केली, खूप चांगली बॉलिंग केली गेली आहे. आणि हे आपण ट्रॉफीज पाहू शकतो आपल्या LED स्क्रीनवरती. खूप चांगली वाय चषकाच्या ह्या वाय कट्टा कोण जिंकेल, 14वं पर्व आहे. खूप चांगले कॅश त्याच्यामध्ये ठेवले. आणि ह्या वर्षी काही ना काही, दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मंगेश नारकर मित्रमंडळ दरवर्षी करत असतं. आमचे अमयजी घोले एक युवा नगरसेवक आणि डाऊन टू अर्थ, नेहमीच अगदी अमय दादाने अशा अनेक मॅचेस मध्ये अगदी व्यासपीठावरती बसून अगदी सगळं पब्लिक सोबत बसून देखील मॅच एन्जॉय केलंय. बॉलिंगसाठी अक्षय येत आहेत. बंटी खूप चांगलं क्रिकेट स्थानिक पण खेळलेत. मग रायगड त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आणि खूप वर्षापासून बंटी खूप चांगल्या लेवलला क्रिकेट खेळतात. 8 रन झाले धावफलकावरती. आणि 24 बॉल आणि 27 रनची गरज आहे. 24 बॉल 27. बॉलिंगसाठी बंटी. पहिलाच बॉल बंटीने ऑफ ब्रेक टाकला गेला. आणि हीच बंटीचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे मला एक रायगड टीम आठवते, मामी शिंदे, श्रीकांत मोरे, ही स्टारकास्ट, सॅम्युअल कोम्बिनच्या सोबतीला पण देखील बंटी खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. आणि खूप एकत्र खूप चांगलं क्रिकेट खेळले स्थानिक गटातून. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगल्या अंदाजाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पण पंचांनी हेरलं आणि तिकडे थांबवलं की हा वाईट बॉल आहे, हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. अंडर आर्म क्रिकेट, मुंबईकरांचा एक लाडका खेळ. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल तिकडे आपण पाहिलं तर थांबवलं गेलंय. 1-1 रन महत्वाचा आहे. मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. सो अशा मॅचेस या ग्राउंडवर अनेक पाहिल्या गेल्यात आणि क्लोज होताना पाहिल्या गेल्यात. यानंतर रॉयल फॅम स्पोर्ट्स आपण तयार राहायचे, जशी मॅच संपेल तसं आपण लगेच टॉस करणार आहोत. त्यानंतर वुमन्सचं पण क्रिकेट, महिलांचं पण क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. मागील 3 वर्ष या मंडळाने महिलांची आणि ओव्हर 40ची देखील दखल घेतली आणि एक चांगला क्लॅमर तिकडे पण पाहायला मिळाला. या बॉलवर विथ द स्पिन खेळायचा प्रयत्न केला गेला. तुषार मंडलिकने तिकडे चांगला बॉल अडवला गेला आणि बॅटर आउट. एक कलाटणी मिळते तिकडे मॉडर्न 11 रॉयल फील्ड्स विक्रोळी संघाला आणि ओमकार पाटणे बाळाला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रन झालेत 9, विकेट गेली 1. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जो जिताबाई सिकंदर खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉलला फिरवलं गेलं. तिकडे तुषारने खूप चांगला बॉल पकडला आणि थ्रो केला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिव्याचा अजून एक धडाकेबाज बॅटर विशाल जाधव येत आहेत. खूप चांगल्या लेवलला विशाल पण क्रिकेट खेळलेत. दिवा प्रीमियर लीग पण विशालने खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाला आहे. नुकतीच त्यांच्या परिसरातील स्थानिक क्रिकेट पण खूप चांगले खेळले गेलेत. एक क्विक आहेत, एक वेगळी हेअरस्टाईल आज करून आलेत विशाल. सो प्रत्येकाला आपला लुक पण इम्पॉर्टंट असतो की वाय कट्टाला एक लुक काहीतरी वेगळा करून जावं. या बॉलवर लेग ब्रेक फिरवला गेलाय आणि तिकडे बंटी
बंटी ने बजा दिया घंटी, बॅटर आउट. अंपायर चेक करतील. बंटीकडे अनुभव आहे. सो लेग ब्रेक, ऑफ ब्रेक तुम्ही कशा प्रकारे फिरवताय. स्पिन बॉलिंग, मुंबईची खरी ओळख म्हणजे स्पिन बॉलिंग. जो खरा स्पिन करेल तो चांगला क्रिकेट खेळू शकतो. आणि विशालला एक चांगला बॉल तिकडे फिरवला. अगदी हलकासा बॉल कट केला. मागे गॅरीने पण चांगला बॉल कलेक्ट केला गेला आणि गॅरीने सेलिब्रेशन केलं. विकेट काउंट, रन काउंट, बॉल काउंट, सर्व काउंट. नवीन बॅटर रणजित. त्याच्या नावात रन पण आहे आणि जीत पण आहे. सो दोन्ही त्याला करायचंय. त्या बॉलवर बॉल तर हवेत होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. नितू तिकडे पोहोचलेत. डायरेक्ट हिट लागले भाई. नजर हटी और दुर्घटना घटी. One to go. स्ट्राइक एंडला महेश शिंदे. या बॉलवर नो बॉल. चुकी होतीये. चुकीला माफी नाहीये. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंड वरती तुम्हाला टाकून चालणार नाहीयेत. मॅच चालू आहे तर मॅचला अजून आकार देणं गरजेचं आहे. सो रन झालेत आपण पाहिलेत आतापर्यंत 12 रन झाले धावफलकावरती. 35चं टार्गेट आहे. आलेले सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपला वडाळा, सर्वांचा वडाळा, सहकार नगर. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि सिद्धू थोडे तिकडे फबलिंग झाले भाई. यही तो प्रेशर आहे भाई कट्टा का. सो भल्या खेळाडूकडून इथे चुकी होताना पाहिली गेली आहे. मग असे अनेक फिल्डर आहेत ज्यांच्याकडून क्वचित बॉल सुटतात बट वाई कट्ट्याला सुटताना पाहिले गेलेत. आणि हीच या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. हेच प्रेशर आहे. 18 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. 18-22 हे समीकरण आहे. टीम मीटिंग केली जातीये. सो बघूयात आता अजूनही मॅचला कशी कलाटणी देईल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नीतूच्या हातामध्ये बॉल दिलाय. खूप चांगलं क्रिकेट नीतू पण टागोरनगर मध्ये खेळलाय. मग विशाल यांच्या संघामध्ये वाल्मिकी त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. अनुभव आहे त्यांच्याकडे. खूप मोठ्या प्रमाणात युट्यूबला देखील ही क्रीडा स्पर्धा. पहिलं असं क्रिकेट नव्हतं. म्हणजे युट्यूब नव्हतं, ट्रॅक नव्हती, शूज नव्हते, चप्पलवर क्रिकेट, स्लीपरवर क्रिकेट. पण आता काय दिवस आलेत. प्रो लिंकला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील 5 दिवस जर बघायचं आहे आणि मुंबईतील अनेक टुर्नामेंट ऑल ओव्हर इव्हेंट जर बघायचे तर प्रो लिंकला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सो ते पण इम्पॉर्टंट आहे. आता बाई सोशल मीडियाचा जमाना आहे. सो युट्यूबर्स रेडी आहेत. बॉलर नीतू, स्ट्राइक एंडला बॅटर महेश शिंदे. 18 बॉलमध्ये 22. संकेत भगत बोलतात भाई एक बाउंड्री मारायची आहे. मॅच मध्ये आपण आहोत त्यामुळे श्री 11 दिवा डोंबोली पण मॅच सोडणार नाहीये. गेले कित्येक वर्षापासून हाही संघ मुंबईत एक चांगल्या पद्धतीने काम केली आहे. आणि वाईल्ड कार्ड एंट्री घेत असताना चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो, कारण की अजून आपल्याला एक मॅच त्यानंतर महिलांचे पण सामने आहेत. ह्या बॉलवर व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहिलं गेलं. 18 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेला. गॅप मध्ये खेळले गेलेत महेश शिंदे. क्लासिकल बॅटर. 4 रनसाठी प्रॉपर टायमिंग केलं महेशने. आणि महेशला माहिती आहे की मॅच मध्ये आपण कधी कमबॅक करू शकतो. आणि महेशचा क्लास आहे. थोडं कमी क्रिकेट खेळतात पण दर्जेदार क्रिकेट महेशच्या माध्यमातून नेहमीच पाहिलं गेलंय. मग डोंबिवली, कल्याण त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. खूप चांगला फटका तिकडे 4 रनसाठी.
या बॉलवर देखील अगदी कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निखिल तिकडे पोहोचले गेले आहेत. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. एका बाउंड्रीने कॉन्फिडन्स वाढला रणजितचा पण. दोघं पण आता मॅच अगदी इझिली पुढे नेतील. 19 रन झाले धावफलकावरती. नंतर अजून एक पॉवर प्लेची ओव्हर आहे, ते पण मनामध्ये विचार करून खेळतील. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला अगदी हलक्या हाताने. खूप चांगली फिल्डिंग तिकडे मंगेशने. बॉल आतमध्ये ढकलला. 20 रन झाले धावफलकावरती. अजूनही 15 रनची गरज आहे. 15 बॉल 15. या बॉलवर फ्लिक केले गेले आहे. समोर क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला गेला आणि रन हा बॉल चांगला पाहिला गेला नीतूच्या माध्यमातून. परफेक्ट टायमिंग केलं गेलं आणि परफेक्ट यॉर्कर. गुड बॉल नीतू. 1 to go. 1 to go हा आवाज सहकार नगर पासून दादर स्टेशनला पण जाऊ शकतो भाऊ. 1 to go. शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. चौदा रनची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता टीम श्री 11 दिवा डोंबिवली. या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलंय आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मॅच येऊन थांबली आहे. 12 बॉलमध्ये आता आपण पाहिलं तर 14 रनची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये आणि वायकट्टाच्या अशा मॅचेस देखील क्लोज होताना पाहिल्या गेल्यात. 12-14 कोण जिंकणार ही मॅच? बारा बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अक्षय बंटीच्या हातामध्ये बॉल दिलाय. सो बंटीला पण माहिती आहे लास्टला आपण 6 बॉल 8 6 बॉल 9 जरी ठेवली तरी मॅच मध्ये आपण येऊ शकतो. महेश शिंदे यांच्याकडे पण अनुभव आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. जे काय करायचं त्या ह्याच ओव्हरला आपण जर 70% मॅच मध्ये आलो तरी मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. श्री 11 दिवा डोंबिवली. बट मॉडर्न 11 रॉयल फील्ड्स विक्रोळी पण मॅच सोडणार नाहीयेत. जर चांगली फिल्डिंग केली तर तेही मॅच मध्ये येऊ शकतात. विकेट काढले तर तेही मॅच मध्ये येऊ शकतात. बॅलन्स मॅच चालू आहे. 50-50 मॅच आहे. 12 बॉल 14. चला थोडं फास्ट खेळायचं प्लीज मित्रांनो. थोडं सहकार्य करा. टायमिंगला तुम्ही महत्व द्या. मुंबई टायमिंगला खूप महत्व आहे. ट्रेन पकडायची 9:05 तर पकडायची टायमिंग. बॉलिंगसाठी अक्षय. बारा बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला महेश शिंदे. बॉलिंगसाठी अक्षय बंटी. पहिलाच बॉल वरती काफर फटका पाहिला गेला बट निखिलने चांगला बॉल कलेक्ट केला. बघा महेशने रीड केला बट महेशला मी मानलं की महेशने नॉन स्ट्राईक केला होता. त्यांनी रीड केलं की हा बॉलर काय टाकतोय. सो त्याने नंतर हा कॉन्फिडन्सने फटका खेळला बंटीच्या विरुद्ध मध्ये. क्लास. या बॉलवर व्हाईट बॉल. बंटीला मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. मॅच थोडी क्लोज आहे. विकेट काढणं गरजेचं आहे. डॉट बॉल करणं गरजेचं आहे. टीम मॉडर्न 11 रॉयल फील्ड्स विक्रोळी सर्व आमचे मान्यवर देखील मॅचचा आनंद घेतात. सर्व मंगेश नारकर मित्र मंडळ सहकार नगर. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. मॅचचं समीकरण बदलून जाईल. सो आमची तिकडे खाऊ गल्ली पण आहे. मॅकविनोची दरवर्षी असते आणि तिकडे टी शर्ट शूज वगैरे सर्व आहे. नाश्ता पण आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय.
सो गरमागरम मॅक्युलरचा एक वडापाव खा, गरमागरम चहा प्या आणि मॅच पुन्हा एन्जॉय करा. आणि जाताना कैलास लस्सी पण दादरला व्हिजिट द्या, सो ती पण एन्जॉय करा. आपली मुंबई, कधी न थांबणारी मुंबई आणि कधी न थांबणारं क्रिकेट. फ्लिक केले गेले, क्षेत्ररक्षक पोहोचतात तिकडे. रन 26 रन झाले धावफलकावरती. 9 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. बॉल टू बॉलची मॅच. हा बॉल हातातून निसळला बंटीच्या आणि व्हाईट बॉल. प्रेशर. थोडं मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. गॅरी थोडं कानमंत्र देतात की भाऊ इम्पॉर्टंट मॅच आहे, ही मॅच देखील आपण क्लोज आणू शकतो. विकेट कार्ड, डॉट बॉल कार्ड, लास्टला 6 बॉल 5 वगैरे आलं तरी या ग्राउंडवर डिफिकल्ट आहे. आणि इतिहास गावा आहे की 6 बॉल 6 पण या ग्राउंडवर करणं डिफिकल्ट आहे. आणि 6 बॉल 20 पण होऊ शकतात. हे या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे. सो हे ग्राउंडवर तसं आहे. आणि इकडे रूल वेगळे आहेत की जे काय करायचे तुम्हाला बॅटिंगने करायचं. थोडं फास्ट मित्रांनो, आणि थोडं बाई आतमध्ये जावा. आठ रनची गरज आहे. या बॉलवर नॉस्टाकेनला चान्स केला होता, बट बॉल टू बॉलची पण मॅच रंगेल का? जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, आणि जर सुपर ओव्हर पण टाय झालं तर फ्रेश टॉस आहे. याची नोंद घ्या. जे युट्यूबला बघताय ते पुढील 3-4 दिवस खेळणार आहेत, त्यांनी याचं नोंद घ्या नक्की. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. महेश शिंदेच्या बॅटमधून एक क्लासिकल अंदाजामध्ये बाउंड्री. 32. आणि संकेत भगतनी काय स्माइल केली. किरण शिंदे नसला तरी काय झालं, पण आपल्याकडे महेश शिंदे आहे. सो चांगली बॅटिंग केली महेश शिंदेने. प्रॉपर टायमिंग केलं आणि मॅच आता मात्र क्लोज आणली गेली. अवघ्या आपण पाहिलं तर 3 रनची गरज आहे. मॉडर्न इलेव्हन रॉयल फ्रेंड्स टीमने पण चांगलं फाईट केलं, मॅच रंगावली, बट महेश शिंदेची एक अफलातून बॅटिंग. टीमला गरज असताना उभा राहिला. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रॉयल फॅम स्पोर्ट्स, आपण टॉस साठी तयार राहा आणि लगेच आपण व्यासपीठावरती यायचं आहे. लगेच आपला टॉस केला जाईल आणि ह्या दुपारच्या हाफमधली आपल्याला पाहिलं तर ही शेवटची मॅच असेल. त्यानंतर महिलांचे संघ असणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण एक 9-9:30 वाजता खुल्या गटाला सुरुवात होणार आहे. तिकडे पहिल्याच हाफमध्ये खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. RM रेम्बो आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर स्वर्गीय बंटीदादा पाष्टे, रिया 11 कल्याण, आणि त्यानंतर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार कल्याण, त्यांच्या विरुद्ध डेव्हिड पॅकर घाटकोबर. हे 4चा हाफ देखील पाहण्यासारखा आहे. म्हणजे फाईट मॅचेस सर्व. पण 6 बॉलमध्ये येतं इथे मॅच जिंकण्याकरिता 2 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी निखिल एक चांगले खेळाडू आहेत. निखिलला 6 बॉल 5 वगैरे असते तरी मॅच बघायला आली, पण 6 बॉल 2 आहे. कधी कुठली मॅच कोणी जिंकू शकतं. काल मेडन ओव्हर पण बघितल्यात, त्यामुळे 6 बॉल 2 पण इकडे डिफिकल्ट आहे. पहिल्याच बॉलवरती ड्राईव्ह केलं गेलंय. निखिलने क्विक फिल्डिंग केली. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर येईल. यस, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. सो निखिल बोलतो मॅच मी सोडणार नाहीये भाऊ. आणि निखिलकडे ते टॅलेंट आहे. जवळून आम्ही पण एकत्र क्रिकेट खेळलोय, त्यामुळे निखिलला माहिती आहे की मॅच कशी बनवायची, मॅच सोडायची नाही. जिद्द आहे. सो नवीन बॅटर स्ट्राईक एंडला येईल, त्याला पण बेनिफिट असणार आहे. आणि आमचे कॅमेरामॅन आमच्यापर्यंत फोकस करतात, थँक्यू. सो कॅमेरामॅननी पण त्यांचं खूप चांगलं कार्य करतात. सो यूट्यूब टीम थँक्यू सो मच. आणि सर्वांनी नक्कीच आनंद घ्या. आमचा कॉमेंट्री बॉक्स, आमचे स्कोरर आहेत स्वप्नील आणि सर्व त्यांची टीम खूप चांगलं कार्य करते. आमचे रोशन पाताडे आहेत, खूप चांगली स्माईल रोशनने पण केली आहे.
आणि मॅचकडे वळूयात. थँक्यू. 5 बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. 5 बॉल 2 आणि जिंकणार कोण? 5 बॉल 2. न्यू बॅटर ऋषी. ऋषी आपल्या टीमला खुशी देईल का? ऋषी या बॉलवर देखील थांबवलं गेलंय. पहा, मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 बॉल मध्ये 2 रन्स करायचे आहेत. आणि अंबर व्हाईट बॉल. सो 1 रनची गरज अजूनही आहे. आणि विनिंग स्ट्रोक मात्र ऋषीनेकडे कुशीत गेली आहे. खूप चांगला खेळ पाहिला गेला. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगताना पाहिली गेली. हार्ड लक टीम मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स विक्रोळी आपण देखील फाईट केलात, बट वेल प्लेड श्री 11 दिवा डोंबिवली. अभिनंदन. चला टॉस साठी या. प्लेअर ऑफ द मॅच महेश शिंदे. अफलातून बॅटिंग केली आणि क्लासिकल अंदाजामध्ये. सध्या महाराष्ट्रात शिंदे फॉर्म मध्ये आहेत आणि आपले शिंदे पण आता काफर बॅटिंग केली. महेश शिंदे. सो विनिंग टीम मध्ये महेश शिंदे आणि लुझिंग टीम मध्ये तुषार मंडलिक. तुषार मंडलिक आपण यायचं लुझिंग टीम मध्ये, विनिंग टीम मध्ये महेश. पॅव्हेलियन मध्ये जे मित्रांनो बसले